ठाणे जिल्ह्यातून मोठी ब्रेकिंग न्यूज येत आहे। ठाणे नगरपालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना अँटी करप्शन ब्युरोने लाच घेताना रंगेहात पकडले आहे। तर दुसऱ्या एका प्रकरणात एका लिपिकाला 1000 रुपयाच्या लाचेच्या प्रकरणात सजा ठोठावली आहे। पहा काय प्रकरण आहे। अतिक्रमण विभागाचे उपायुक्त पाटोळे यांनी अभिराज डेव्हलपरचे मालक अभिजित कदम यांच्याकडून एकूण 35 लाखांची लाच स्वीकारली। यामध्ये आधीच 10 लाख रुपये घेतले होते आणि आज 25 लाख रुपये स्वीकारताना ते पकडले गेले। अँटी करप्शन ब्युरोचे अधिकारी त्यांच्या कॅबिनमध्ये उपस्थित राहून तपास करत होते। या कारवाईनंतर ठाणे महापालिकेत मोठी खळबळ माजली आहे। तर दुसऱ्या प्रकरणात ठाणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचातील कनिष्ठ लिपिक किशोर विश्वनाथ मानकामे यास लाच प्रकरणी 1 वर्ष कारावास व 2000 रुपये दंड अशी शिक्षा ठाणे सत्र न्यायालयाने सुनावली। अँटी करप्शन ब्युरो ठाणेने दाखल केलेल्या प्रकरणात आरोपीने फिर्यादीकडून 1000 रुपये घेतल्याचे आणि स्वीकारल्याचे समोर आले होते।